Hello friends, I am Sushil Patil from Honorable Vittalrao Patwardhan Utkarsha Ashram School Wagera. Today, in our educational English video, we are going to learn present continuous tense. Present continuous tense means चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. We use this tense to show work in progress in present. विद्यार्थी मित्रांनो, वर्तमान काळामध्ये चालू असलेली क्रिया दर्शविण्यासाठी आपण चालू वर्तमान काळाचा वापर करत असतो. Now we will see formula or structure of present continuous tense. आपण चालू वर्तमान काळाची रचना बघूयात. यामध्ये सुरुवातीला आपण अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह होकारार्थी वाक्याची रचना बघणार आहोत. The sentence begins with subject plus am is are the verb of to be plus main verb plus ing plus object. विद्यार्थी मित्रांनो, वाक्याची सुरुवात आपल्याला सब्जेक्टने करायची आहे, म्हणजेच वाक्याचा कर्ता. त्या कर्त्याला अनुसरून योग्य ते टू बीचे वर्तमानकाळी रूप आपणास माहिती आहे. टू बीचे वर्तमानकाळी क्रियापद आहेत 3, am, is, are. या तिघांपैकी एक आपल्या कर्त्याला अनुसरून आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर मेन वर्बला ing प्रत्यय मीन्स प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द मेन वर्ब. मुख्य क्रियापदाला ing प्रत्यय लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला वाक्यामध्ये ऑब्जेक्ट लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या काळात am is are केव्हा वापरावं ते आपण थोडक्यात बघूयात. जर आपला कर्ता आय असेल तर आपण am वापरावं. जर आपला कर्ता वी, यू आणि दे असेल म्हणजे अनेकवचनी कर्ता असेल तर आपण आर हे टू बीचे क्रियापद वापरावे. जर आपला कर्ता ही, शी, इट म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर आपण इज हे टू बीचे वर्तमानकाळी क्रियापद वापरायचे आहे. Now we will see example. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उदाहरणे बघूयात. The sentence begins with subject. वाक्याची सुरुवात कर्त्याने होते. आपण कर्ता घेतला आय. त्यानंतर अकॉर्डिंग टू सब्जेक्ट योग्य ते टू बीचे क्रियापद, कर्त्याला अनुसरून योग्य ते टू बीचे वर्तमान क्रियापद. आय नंतर येतं am. आपण घेतला am. मेन वर्बला ing प्रत्यय. go is our main verb and we add ing to main verb. So our present participle form of go is going and then our object is to school. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपलं वाक्य तयार झालं. I am going to school. मी शाळेला जात आहे. Then there are some मराठी sentences. काही मराठी वाक्य विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेले आहेत. हे वाक्य आपण काळजीपूर्वक बघूयात. मी टीव्ही बघतो आहे. आई स्वयंपाक करते आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपल्याला करतो आहे, खातो आहे, जातो आहे, तो आहे असं आपल्याला ज्यावेळेस म्हणायचे असते किंवा ती आहे, ते आहे असे आपल्याला ज्यावेळेस म्हणायचे असते त्यावेळेस आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. हिअर आर सम मोर एक्झाम्पल्स. आय एम वॉचिंग टीव्ही. मी टीव्ही बघतो आहे. दे आर रायटिंग अ लेटर. ते पत्र लिहित आहेत. शी इज रीडिंग अ बुक. ती पुस्तक वाचते आहे. नाउ वी विल सी मोर एक्झाम्पल्स. आय एम इटिंग अ मँगो. मी आंबा खात आहे. ही इज इटिंग अ मँगो. तो आंबा खात आहे. शी इज रीडिंग अ बुक. ती पुस्तक वाचत आहे. यू आर लुकिंग गुड. तुम्ही छान दिसत आहात. दे आर रायटिंग अ लेटर. ते पत्र लिहित आहेत. मानस इज गोइंग टू मार्केट. मानस बाजारात जात आहे. नाउ वी विल सी निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे निगेटिव्ह नकारार्थी वाक्याची रचना बघणार आहोत. आपण होकारार्थी वाक्याची रचना बघितली. आपली होकारार्थी वाक्याची रचना होती सब्जेक्ट प्लस टू बीचे क्रियापद am is are पैकी एक अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, कर्त्याला अनुसरून प्लस मेन वर्बला ing प्रत्यय आणि प्लस ऑब्जेक्ट.
अशी आपली अफर्मेटिव्ह पॉझिटिव्ह सेंटेन्सची रचना होती. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्सची रचना करताना आपल्याला फक्त टू बीच्या क्रियापदानंतर नॉट हा शब्द वापरायचा आहे. म्हणजेच आपली नकारार्थी अपूर्ण वर्तमानकाळी वाक्याची रचना होते कर्ता अधिक कर्त्याला अनुसरून योग्य ते टू बीचं क्रियापद म्हणजेच एम इज आर, त्यानंतर नॉट, त्यानंतर मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आणि नंतर ऑब्जेक्ट वाक्यातील कर्म. आपण उदाहरण बघू. आय एम नॉट गोइंग टू स्कूल, मी शाळेला जात नाही. रोहन इज नॉट लुझिंग वेट, they are not writing a letter. I am not studying MBA. Here are some more examples. I am not eating a mango. He is not eating a mango. She is not reading a book. It is not looking good. They are not writing a letter. Manas is not going to market. Then, my dear friends, we will see interrogative sentence of present continuous tense. आता विद्यार्थी मित्रांनो आपण चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य बघणार आहोत. आपण त्यातला पहिला प्रश्नाचा प्रकार बघणार आहोत, यस नो टाइप क्वेश्चन. यस नो टाइप क्वेश्चन करत असताना विद्यार्थी मित्रांनो वाक्यामध्ये जे टू बीचे क्रियापद आहे ते टू बीचे क्रियापद आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला लिहायचे आहे. एम इज आर पैकी जे टू बीचे क्रियापद असेल ते टू बीचे क्रियापद आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला लिहायचे आहे. त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता प्लस वर्ब आयएनजी प्रत्यय, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावून क्रियापद लिहायचं आहे, प्लस ऑब्जेक्ट आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आपल्याला द्यायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण अनेक वेळा प्रश्न विचारतो आणि हे प्रश्न विचारत असताना आपल्याला हो किंवा नाही एवढेच उत्तर अपेक्षित असते. त्यावेळेस आपण येस नो टाइप क्वेश्चन हे विचारत असतो आणि त्यावेळी आपण या रचनेचा वापर करू शकतो. आर दे रायटिंग अ लेटर, इज शी रीडिंग अ बुक, एम आय वॉचिंग टीव्ही, अशा प्रकारे आपण येस नो टाइप क्वेश्चन तयार करू शकतो. नाव इज ही गोइंग टू स्कूल, तो शाळेला जात आहे का? द आन्सर इज इन येस ऑर नो. यस ही इज गोइंग टू स्कूल और नो ही इज नॉट गोइंग टू स्कूल. अशा प्रकारे आपली उत्तरं येऊ शकतात. एम आय इटिंग अ मँगो, इज ही इटिंग अ मँगो, इज शी रीडिंग अ बुक, इज इट लुकिंग गुड, आर दे रायटिंग अ लेटर, is Manas going to market? Now my dear friends, we will going to see interrogative sentences of present continuous tense, that is WH type question. चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळातील वाक्याचे आपण प्रश्नार्थक वाक्याचा दुसरा प्रकार बघूया. यामध्ये आपण WH शब्दाने तयार होणारे प्रश्न या अभ्यासणार आहोत. प्रश्नाचं स्ट्रक्चर बघा. WH वर्ड प्लस एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला योग्य तो WH शब्द वापरायचा आहे. अकॉर्डिंग टू द एक्सपेक्टेड आन्सर, अपेक्षित उत्तरानुसार आपल्याला WH शब्द वापरायचा आहे. त्यानंतर टू बीचे क्रियापद, त्यानंतर वाक्याचा कर्ता, मुख्य क्रियापद, त्याला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे आणि शेवटी कर्म आणि प्रश्नचिन्ह आपल्याला द्यायचे आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट आपल्या लक्षात येईल का येस नो टाइप क्वेश्चन जो आपण शिकलो त्या तशा प्रकारचा प्रश्न तयार करून तुम्हाला फक्त योग्य तो WH वर्ड अकॉर्डिंग टू द एक्सपेक्टेड आन्सर जे उत्तर अपेक्षित आहे त्याच्यानुसार जर आपण वापरला तर आपला WH क्वेश्चन तयार होतो. बघा WH वर्ड वेन, टू बीचे क्रियापद आर, सब्जेक्ट यू, मेन वर्बला आयएनजी, गोइंग, ऑब्जेक्ट टू स्कूल. वेन आर यू गोइंग टू स्कूल, तू शाळेला केव्हा जात आहे? व्हाय इज ही रायटिंग अन ऍप्लिकेशन,
तो अर्ज का लिहित आहे? वेन आर यू कमिंग होम? तू घरी केव्हा येत आहे? वेअर आर यू गोइंग? तू कुठे जात आहे? विच न्यूजपेपर इज मानस रीडिंग? मानस कोणते वृत्तपत्र वाचत आहे? हु इज कमिंग विथ यू? तुझ्यासोबत कोण येत आहे? नाउ वी विल सी ऑल द स्ट्रक्चर अँड फॉर्म्युला. यासाठी ही रचना लक्षात ठेवा. अफर्मेटिव्ह सेंटेन्सची रचना सब्जेक्ट प्लस एम इज आर पैकी योग्य ते टू बी चं क्रियापद अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट प्लस मेन वर्बला आयएनजी प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. त्याचं वाक्य आहे मानस इज गोइंग टू स्कूल. याचे नकारार्थी वाक्य फक्त आपल्याला टू बीच्या क्रियापदानंतर नॉट वापरायचे आहे आणि म्हणून आपले वाक्य तयार झाले मानस इज नॉट गोइंग टू स्कूल. आपल्याला येस नो टाईप क्वेश्चन तयार करायचा आहे. येस नो टाईप क्वेश्चन तयार करताना फक्त टू बीचे क्रियापद आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं आहे. म्हणजेच इज मानस गोइंग टू स्कूल. त्यानंतर डब्ल्यूएच क्वेश्चन आपल्याला अपेक्षित वेळ आहे आणि म्हणून आपण वेळेनुसार डब्ल्यूएच वर्ड वापरला वेन. वेन इज मानस गोइंग टू स्कूल प्रश्नचिन्ह. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला काळ व्यवस्थित अभ्यासा. या काळावर आपल्याला प्रश्नावली दिली जाणार आहे. ती प्रश्नावली काळजीपूर्वक सोडवा आणि मला सेंड करा. धन्यवाद.